आता रोज मंडळी असे भारी अडू शेतात जेव्हा दिल्यानंतर मी जास्त करून संध्याकाळी येते, सकाळी कमी येत आहे. रोज येतो भाला दोन झाल्यावर ना शिर सगळी भरतली आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आम्ही पायऱ्यात जातो, मी आणि मम्मी सकाळीच. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलास की माझा कलिंगड लागलेला होता, तर ते वांडराने त्याची नासधूस केलेली होती. तर आज त्याच्यावरच आम्ही एक उपाय आणलेला असा. तर तो उपाय आम्ही काय करतो तुम्ही बघाच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही पायऱ्यात जाऊ केलं. तर आज मम्मी पण सोबत असा, मम्मी मामाकडनं इली. तर आता आम्ही दोघा पण जातलो, बघूया आम्ही जो उपाय करतो ते का तरी वानर भियातात का नाही ते. कारण की निदान एक दोन तरी कलिंगडा खाऊ ग एखाद्या देऊ ग होई अशी इच्छा. तर आता मी जातो, थोड्या वेळातच पायऱ्यात पोचतो. आता मी पायऱ्याच्या वाटेकडेच इलो. तर मम्मींना आज छान असं आबोलींचं वयसार मांडला ना. थांबू घ्या मम्मी, मायारक्षण आणलं काय आईची भरपूर आहेत ना माझ्या. तर मामाच्या आईकडसून घेऊन इली. तर मंडळी उन्हाळी शेती जी होती म्हणजे वांगणाची, ती तर आमची आता करून झालेली आहे. भात कापणी झाली, भात मारणी झाली. तर आता जे ते गोटे भेटतात भाताचे, तर त्या भात उकडूचं लागता. उकडून मग आता गिरणीक राहायला जाता. उकडल्यामुळे ते का असं म्हटलं जातं की ते उकड्या तांदळाचं भात असा पण म्हटलं आता ते का. तर आता ती प्रोसेस सगळी झालेली आहे. आता मम्मी का ती भात लावूक जातली, त्याच्यानंतर तांदूळ गावतले उकडे. तर उकड्या तांदळाची पेज एक नंबर लागता. आणि आता थोड्या दिवसांनीच या एका आठवड्यातच किंवा एक दोन आठवड्यात परत आता उन्हाळी शेती संपली तशी पावसाळ्या शेतीच्या सगळ्या कामांका सुरुवात जातली. आता हळूहळू कवळा वगैरे टाकूची कामं जी असतात ती पुन्हा एकदा चालू जातली. या लगेचच पावसाळ्या शेतीक मग सुरुवात करू खई. सरलं ढाकून ठेवलं लागत. मास बीस केलं मग कधी पप्पा येईल त्या मास केला. आता शिवाक होतं, पाऊस बीस पडत शिवाक नाही त्या दिवशी. तर पारडाकडे इलो आम्ही. काटे किती आणलं मम्मी? ठोंबे करू काय ना. तर मम्मीनी सरस ठोंबू मारला ना. आणि हे बघा जे आपण मागे बघून गेलेलं ह्या या खा इसर पण या कसा. आणि इसर पण या कसा. मागे हिसरच ना डुराच्या खालती, डुराच्या मागे ना मायाजींची आणि वापली असा वांगणाची, त्याच्या खाली आमची असा. तर मायाजनांनी कवळा वगैरे टाकून घेतला नाही. बघा अशा प्रकारची कवळा टाकली जातात. अशी आपली पण टाकूची असतात, पण तो थोडं टाईम असा. कारण की कवळा जी असतात ती 7:30-8 वाजायच्या आधी तरी टाकू काय, सकाळी जेव्हा म्हणजे पहाटे टाकूचे लागतात. तर मम्मी आता आतमध्ये जाता बॉटल्स घेऊन. अरे हां, सांगायचं विसरले मी तुमका की आम्ही वांदरांवरती काय उपाय करतो. म्हणजे ते येता गमाने आणि परड्याची वाटला येता गमाने ह्यासाठी. तर खाली जाऊ आपण डुरक्यात. ते बॉटल्स आम्ही घराकडसून घेऊन येलो. मोठे काय केलं, 2 होते ते मोठे नको, बारकेच आहे. तर मंडळी मी आता डुरक्यामध्ये येईल आहे. मम्मीनं परडा शिप्पाच असा, तर मम्मी शिपान घेतली. तोपर्यंत मी तुमका सांगताय की आम्ही वांडरांपासून आमचा परडा सुरक्षित राहा म्हणजे कलिंगणा. त्यासाठी काय उपाय केलं, तर हे बॉटल्स घेऊन येलेलं असतो आम्ही. ह्याच्यात पण असं आणि ह्यो गुलाल असा म्हणजे कलरचा असा पिंजरे टाईपमध्ये गुलाबी कलर. तर आम्ही काय करतो, त्या डुऱ्यातल्या पाणी भरताला बॉटलमध्ये आणि पिंजर जरा जरा घालून गुलाबी कलर जातो ह्या पाण्यामध्ये. मग बॉटल कशी ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणी जरी बघलं तरी गुलाबी दिसतं. आणि सभोवताली ना कलिंगणाची सट लायलं. तर मग अशी तिसं आम्ही 2 ठोंबे मारलं. तर ते त्यासाठीच मारलं. मग दोरी वगैरे शोधून किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट करून आम्ही हे तिसं बॉटल लायतलो, जेणेकरून
वरसून येणाऱ्या माणसांका म्हणजे वांडरांका दिसा काय की परड्यामध्ये काहीतरी हो प्रकार असा नवी बघूया ह्या गोष्टीत तरी भियान ते परड्यापासून सावध राहतात काय ते. कारण की कसं एक कलिंगण खाल्ल्याने परत खडे तरी कोणतरी उष्ट आहेत तर परत आपल्याच जीवाक बरा नाही होणार. थोडीशी सावधानगिरी बाळगण्यासाठी आम्ही हा सगळा करतो. तर ह्यात पाणी मी भरून घेते, त्यानंतर तुमका दाखवते आम्ही कशा प्रकारे लायतं लावतात ही सर. तर ह्यामध्ये पाणी भरलं आहे, गुलाल टाकूया. कमी भरणं मिक्स होता, कलर बघू शकता. आणि अशा प्रकारे अशी बॉटल दिसतल्या लांबसून. तांबड्या कलराक भियातात वांडर. आणि आम्ही गुलाबी हाडला. तर आता बघूया ह्यो तरी उपाय का आम्ही ठरता का तर बाकीचे जे बॉटल्स असतात ते भरून घेते. आता आपण वर मी कशा पद्धतीने लायतले त्या दाखवते. तर मम्मी आहे ना शिपान घेता कांद्यांका. तर ती गुढीपाडव्यापर्यंतच कांद्यांका शिपतली आहे, त्याच्यानंतर सांडतली आहे शिपाचा. मग ते आपणच मरतले आणि येतलेत ना कांदे. कांद्याचा रस खालतो उतरक आणि कांदे फुलतलो मग दुडू. तर मी तुमका दाखवते ऊल आमची कितकी झाली आहे ती. तर हे बघा कांदे दिसाक लागलेले असत. कलिंगणाचे वेली बघा इतकेच पसरल्यात, जास्ती लांब नाही जावकात. तर हिसर योक आणि तडे योक असे 2 ठोमे मारले. बॉटल्स आता सगळे भरून झालेले असतात. हे बघा मस्त गुलाबी गुलाबी दिसतात. तर हे आता आपण पूर्णपणे हिसर सेट करूचे असतात. त्यानंतर बघूया 3 तर कलिंगणा छोटे छोटे धरलेले असतात. तर थोड्या वेळातच बॉटल लावून झाले काय मी तुमका दाखवते ती किती झाली आहेत ती. आणि चला मग लावून घेऊया ही आता. तर मंडळी ह्या बघा कलिंगण ढवळा झाला, मोठा जाऊ काय म्हणजे डार्क हिरव्या वया असा. तर त्या मोठा जाता बघूया एकेदा जाता आता ह्या एक असा. परत हिसर एक छोटासा लागला दिसायचा ना, हिसर एक असा छोटा. असे छोटे 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 कळे कसे असतात. आणि कलिंगणाच्या वरती ना मम्मी त्या म्हणजे झाडाचे जे पानं असतात ना ती घालता. तर ना अशा प्रकारचे टाळ असतात. तर ना कलिंगणा कशी ऊन असल्यामुळे ढळढसता कामा नये त्यासाठी असे वरती घातले जातात. असं वाटतं दिसा घेणार नाही ती पटकन, पण वानरांका खडसून वास लागतं आणि काय माहीत काय करतात. आता एकच प्रार्थना करते की ही जी कलिंगणा असेल ती सगळी सेफ असा नाही. कारण की इतके म्हणजे केले तर आमच्या घरातल्या सगळ्यांका थोडं थोडं एक एक भेस तरी येऊ होई. मी असे ना दोरी एक असे बॉटल्स बांधलेले असतात. तर अशा प्रकारे आम्ही लावून घेतलं. वरती वेल आणि खाली दोरे असतात. तर बघूया हे का तरी भियान येतल्यावर बांडार येऊचे बंद जातात काय. ही बघा आपली खालीच कलिंगणा असत आणि त्याच्यावरच इतर असं आम्ही बाटल्याचा व्यवस्थित सेटअप केलेला राहतले. मग आता वांडर काय येतले बघूया आता ह्यांका भियातात काय ते. तर मंडळी बॉटल्स सगळे आमचे लावून झालेले असतात. हे बघा त्यानंतर 2 जे मोठे बॉटल्स होते ते असे खाली ठेवले आहेत. चला तर आता मम्मी जाता वारा देण्यासाठी मामांकडे त्या साईडला उमळात ना मम्मी. आणि मी आता चाललंय घराकडे. तर चला तर मंडळी परड्यासून खाली जाऊ केलं मम्मी हिसरसून आता शेळीसून उमळात जातली. तर नागलाली जाता जाता रिकामी जाऊ नको, एक भारो घेऊन जा. कारण की सध्या सगळ्यांना माहीत आहे गॅसच्या तुटवड्यामुळे जास्त करून सगळी आता जेवणचा असतं आता चुलीवरच करतात. कारण की सिलेंडर सप्लाय थोडा कमी झाला आमच्याकडे. मागे आमका शनिवारी सिलेंडरची गाडी हडे येऊकच नाही, बहुतेक कोलंबीसपासून ती रिटर्न गेली. त्याच्यामुळे आमची गॅसची जी टाकी असतात ती पण भरून घ्यायची असतात. आम्ही भरून घेऊ नाही पण लाकडं असल्यामुळे आणि पाटलाद्राक चूल असल्यामुळे आम्ही इझिली सगळं जेवण करू शकतो. तर मम्मी ही सर माझ्याकडे भारो बांधून देता. घट्ट बांध उतरतलंस काय उचलतलंस दिसला कोणी उभ्या केला ह्याला मग काय मंडळी मम्मीने भारो बांधून दिलेलं असा. तर येताना टापरी घेऊन येऊ ना म्हणजे टॉवेल. त्याच्यामुळे मम्मीचा एक शर्ट आता हिसरत होता पायऱ्यातच. तर त्याची चुंबळ करते मी या. तर अशा प्रकारे चुंबळ केली जाते. काही भागांमध्ये चुंबळ हुतली जातात, काहीमध्ये टापरी हुंतो. आम्ही टापरी हुंतो, चुंबळ जास्त करून नाही आणू.
तर भारो ना ह्या साईडसून घेऊ पळो एका साईडसूनची व्यवस्थित काठी असतात ना कटोकट थोडी थोडी त्या साईडसून ती साईड पुढे होई आणि ही साईड मागे होई. तर चला तर म्हणते आता भारो घेतले मी. आता आपण घराकडे जाऊया. आता मम्मी असून जातली. आता आपण डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटूया. आता रोज मंडळी असे भारे आडू गए शेताच्या वर पिल्यानंतर मी जास्त करून संध्याकाळी येते, सकाळी कमी येत आहे. रोज एक भारो दोन झाल्यावर ना शिर सगळी भरतली आहे. हां जा मम्मी गेली तरी बघाय सर्व बेनल्याने सगळा काकांच्या मांगराच्या तिसं नुकताच घराकडे येले. सगळे आमचा बसला शांत एकटाच, कारण की आता सगळेजण शाळेत वगैरे गेली आहेत. दाखवत येतात बसला कसं सखी हद्दी हद्दी काय आला हां थांब दी सेकंड आंटी दी मगो दी दिन हां गदगाल मस्त. हे बघा सगळी कसा हाताला औषण टाकून रावला. दोन हात दिल्यानं सॉफ्ट लागतात मस्त. गुड गर्ल. काय आला सखी फिराक जाऊया हां फिराक जाऊया काय सोड चला सोड बसांत ते का झाडा केलं रो बघा कितक्या फुलला आता कोरपड इतक्या बरा फुलला. तर मंडळी घराकडे इलं त्याच्यानंतर थोडं वेळ आराम केला आणि आईनाच केलेल्या तपत्या गरमीचा थंडगार असा आंब्यापासून सलवणी आणि लाल भाजी तर मी तुमका दाखवतं. तर सध्याच्या या गरमीमध्ये ना पोटाक थंडगार देणारा म्हणजे ताक दही आणि ह्या आंब्याचं सार इतकं मस्त लागतं ना. आमच्या एका आंब्याचं सलवणी असं म्हणतात. नक्की पुढच्या एका ब्लॉगमध्ये जर तुम्ही कमेंट केलात तर आपण ह्याची पण रेसिपी दाखवूया. तर मी जेवून घेते आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे. आंब्याचं सलवणी आमच्या कोकणात फेमस असा. सोलकढी कशी असता तशीच लागता एकदम मस्त एक नंबर. आंबट तिखट मस्त लागतं. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आंब्याचं सलवणी. तर आता जेवून घेते मी. आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटाया. तर मंडळी आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. मस्तपैकी संध्याकाळी जरा टेरेसवरती बसल्या. तर पक्ष्यांची जी किलबिलाट असताना ती छान अशी ऐका घेतली. कारण असा की आता सगळे जे पक्षी असतात ते संध्याकाळ झाली की परतनीच्या प्रवासाक आपल्या घरी जाण्याच्या मार्गात जातात. तर अजून सध्या 4:30 वाजले तरी मी वरती ले बसा कसात जरा, कारण की घरात खूप गरमी होऊ लागली आणि स्लॅबचा काय त्रास होता माहिती आहे की उन्हामध्ये आता पत्रे किंवा नळे नाहीत वरती, त्याच्यामुळे हा सगळा स्लॅब गरम जातात तापता आणि निमरान. आणि मग त्याच्यावर फॅन जरी खाली घरात चालू केलं तरी एकदम मोहलब मारण्यासारखी गरम हवा येतात. तुमच्या पण ठिकाणी खूप गरम जायत असताना ना. पण आश्चर्य करूची एक गोष्ट म्हणजे ना बेळगावसारख्या जिल्ह्यामध्ये ना चक्क आज गारा जे असतात ना बर्फाचे ते कसे पडलेत आणि भयंकर असतात. आणि वातावरण झालेलं असं पाऊस पण भरपूर लागता. आज तारीख किती आज 17 तारीख. तर आजच्या 17 तारखे दिवशी ह्या थोडे पाऊस लागलेला असा व्हिडिओ तुमका 18 तारखेक पोचतलो. अर्थातच एक दिवस उशिरा पोचत असता. तर मंडळी आता अजून 2-3 दिवसांनी बघू काय परड्यात जाऊन की वांडरांनी ठेवल्याने काय ती कलिंगडा नाही ती. बऱ्याच जणांनी आजच्या ब्लॉगमध्ये कमेंट करून माका खूप सारे सजेशन दिलेली असतात. तर बघूया ह्या कामी येता काय आता. तर मस्त असं सनसेट पॉईंट सरसून दिसतं भारी. जो व्ह्यू असा ना सनसेट जो सूर्यास्त मावळता दिसता मी तुमका दाखवत आहे. गावाकडची रम्य अशी संध्याकाळ मंडळी. मस्तपैकी अशी भाकरे भाजलेल्या असतात चुलीवरती. आम्ही आता डायरेक्ट रात्रीच्या जेवणात भेटतो. बघूया आजच्या जेवणात काय असता. तर मंडळी मम्मीनी सर अंड्याची पोळी काढलेली हा मयूरसाठी स्पेशल. काय गाईची मुलगी आहे, मुलांना सगळं भेटतं. मम्मी काय म्हणतात तो झील असाव ना ते का अंड्याची पोळी पुरे आणखी कितक्या पसरत
बघा आणि मम्मी मी चडू असे विनंती म्हणता तुका अंड्याची पोळी नाही झिला माझ्या झिलाक अंड्याची पोळी आणि माका काय उकडलेला अंडा. हां मस्त रुतल्या ना सिरियस नाही ते तसं करणार. तर मंडळी मयुराक आमलेट नाहीत आज्याक आमलेट असतात. तर आज मी करते फरसाण्याची भाजी जी मयुराक खूप आवडता माका पण आवडता. हल्लीच रील्स बघून ती फरसाण्याची भाजी करते एकदम सोपी असतात इतकी मस्त लागतं ना मिसळसारखी लागता. तर आता मी थोड्या वेळातच करतलंय. कांदो टमॅटो चिरून घेतलं. तर मंडळी फोडणीत टाकलंय मी आणि मस्त अशी चमचमीत आपली फरसाणची झटपट अशी भाजी झालेली आहे. मंडळी आपली भाकरी आणि मस्त अशी फरसाणाची भाजी तयार झालेली आहे बघू शकता आणि एक नंबर लागता. आम्ही 2-3 वेळा केलेली असो. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. मी आता वायफायला इलेलं असं आहे मोठ्या त्यांच्या घराकडे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर भेटाय म्हणजे उद्या ह्या सकाळच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. आणि चॅनलवर जर आपल्या कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटाय एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन.